काय व माय बाई, काय करून राहिला बा? वरचीवर जाऊ द्या, ते मग करता येते ना. काही शिंगल चहा घे ठेवा लागत होता बाई. या बाई मानाच्या घरी लयच बाई लोक आहेत बाई. कोणी पाहुणा आला त्याला चहा नाही विचारत ना, जेवायला बसलं की वाढत नाहीत ना, काहीच नाही बाई निरा. तिने वाकोडच्या आले घरी काय करून राहिल्या काय सांगा. याच्यातलं त्याच्यातल्या याच्यात आता पळू द्या सगळं, सकाळ होतेच ना. चहा ठेवा ना वा मीनाबाई, चहा ठेवू ना. आवाज बहिणी थांब ना, ठेवतो ना. ते हे आहे ना, मंदा शांताबाईच्या घरी गेली तेव्हा संध्याकाळी चालत ठाकूरला तर नेऊन द्यायले. आणि लागे सतूबाई मनकरणाच्या घरी गेले, ते हेच स्वयंपाकच देऊन राहिल्या. मग त्या घरी करतील उगाच, उशिरा देणं चांगले वाटत नाही म्हणून ते देऊन राहिले. थांबा ठुतो चहा ठुतो ना. आता ठुना तुम्ही, ठुवा ना तुम्ही. हे पा वहिनी, सगळं सामान आहे त्या स्वयंपाक खोलीत. सांग काय करा माया बाईचं. याच्या घरी 2 दिवस पाहुणा आलं तर निरा कामालाच लावतात. अगं माय बे, काय 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 निरा पाहुणे जोडून किती कामं करून घेता माय. ठुनाच्या दिवसभरी माय बाई बेदम आणि बेदम झाला जीव. आणि तरी बी हे बाई म्हणते तुम्हीच ठेवाच्या. काय करा माय बाई, असं घरी बाई पाहुणे नाही गुण आहे बाई. जाऊ दे बाय, कुठे मी मरू तर ती जाऊन चहा ठेवा. एकाचा ठेवा लागते का, सारायचाच ठेवात बसा लागेल. जाऊ दे तिकडे, मला काय करावं लागते. टाकतो बाई अंग जर असं लय बेदम झाला बाई जीव. काही कार्यक्रम काही बरोबर नाही झाला बाई मीना बाई. कार्यक्रम काही बरोबर नाही झाला, लय उन्हातानासा झाला. साजरा पास हॉटेलात करा लागत होता एखाद्या. नाही हो वहिनी, हॉटेलात करायचा काही विषयच नव्हता ना. माय कबूल करेल होते ना आमच्या देवाजवळ रोडगे. मी म्हणलं मग कारणाला निमित्त वाढदिवसचा वाढदिवस आहे आणि आपला नवसही पिट्टे. चांगला झाला ना. एवढं तरी एवढं ऊन नव्हतं. ते सभागृह भेटलं जेवायले लागे. ते झाड किती मोठं होतं बाईचीच. आणि त्याच्याच बाजून पाहिलं का वहिनी, वडाचं झाड होतं. झाड मोठाले आहेत तर ती. आम्ही हमेशा जातो ना, हमेशा. आमच्या गावातले तर लय रोडगी असतात तर ती. आमच्या गावाला लागू आहे ना तो देव, तर आम्ही हमेशा जातो. मस्त आहे की नाही, पण मंदिर गिंदिर मस्त आहे की नाही. हो, आणि मंदिर काय, मंदिर साजरंच आहे पण ऊन काय माय. असा कार्यक्रमाचा काही बरोबरची गोष्ट नाही बाई. मा पोरगही म्हणे, त्याला वाटलं आता वाढदिवस आहे, वाढदिवस आहे तर लय चांगला काही अशी लेकराला वाटते. आता आपल्याला कळते आपण आपल्या परिस्थितीनुसार करतो म्हणून. लेकराला नाही समजत ना. लेकराला तर वाटते वाढदिवस म्हणजे लयच. आता तुमच्या देराची पोरगी म्हणे ना का तसं. आता आपल्याला समजते की आता बिना पैशाचं होते का माय. पैशाचं सोंग येते काय, आणि कोणी 2 रुपये देते का. पण बाई तुमच्या भावानं खस खस म्हटलं 700 रुपयाची जिलेबी आणली. मग होच वहिनी, हो. मनोरले काही काम नव्हतं ना. म्या म्हणलंय त्याला, म्हणलं काय काम होतं रे उगाच. असं काय आम्ही काही गोडधोड ठेवलं नव्हतं माय बाई. माय माय देर म्हणत म्हणत वहिनी रोडगे रोडगे, पण काहीतरी गोडे पाहिजे होतं. म्या म्हणलं नाही, आपला काय नवस म्हणलं रोडग्याचाच आहे, आणि गोळाचा काही खर्च वाढू नका असं म्हणलं होतं मी तेले. तर लागे बाई म्हणून जिलेबीच आणली. पण वहिनी मस्त होती जिलेबी, पुरली समजेले. मग पैसे दिले ना, चांगली काऊन नशील. आता पा तुमचा भाऊ म्हणी नाही 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 नाही, पण तुम्ही मोठ्या बहीण हा, तर लायना भावाचा निरा जीवच नका घेत जाऊ. माघारचा माणूस लय मोठेपणावाला आहे ना बाई. उलसाक पैसा पाहत नाही तुमच्यासाठी. आम्हाला उपाशी ठेवते. आम्हाला एक मायवे टिकलीचं पाकिट घ्यायला मला उजागरी नाही. काय सांगू तुम्हाला, अजून पैसेच नाहीत ना माय आमच्या जवळ बी. तरी बी तुमचा भाऊ तुमच्यासाठी निरा हजारानं खर्च करते. पैसा असता तर लाखानं करत होता. पण तेवढीच माणूस की तुम्ही बी दाखव जा. आता म्हणलं त्या माणसानं मी आणतो मी आणतो, तुमचा भाऊ लय साजरा. पण तुम्ही बी जशी माणूस की दाखव जा आणि पैसे दे जा माहिती जिलेबीची. दरीस बी आणला ना आम्ही शिवमली, दरीसही आणला साजरा, आणि जिलेबीचे देऊन द्यायचा पैसे. आता तुम्हाला का साजरं वाटीन का लहान भावाजवळचं घेणं, म्हणून म्हणतो. होय नी. माघरच्या माणसानं तर कालच म्हटलं मनोरले की विचारले का रे केवढ्याचे झाले रे. तर मनोर म्हणे नाही नाही बाप्पू, ते केवढ्या गेवड्याचं काही नाही, ते माईकून आहे असं म्हणलं त्यानं. ते तर काही म्हणतील त्याची माणुसकी. तुमची माणुसकी दाखवा ना तुम्ही जर काही. मी सांगलं ना 700 रुपयाची झाली. मी होती ना सांगू, मला माहित आहे ना. हो हो हो, नाही मी मनोरले देऊन देईन ना 700 रुपये. हो आता समज
समजलंच ना 700ची झाली. कालच म्हटलं पिंकीच्या बाबानं मनोरले की काय रे कायले आणलं एवढं काय काम होतं. आता तुमची परिस्थिती पाहून करते कोणी बी. तुमच्या मोठ्या ननद नाही तर गहू दिले ना त्याची पैसे दे जा नाही तर राहू दे सांग. कोणाचा फुकट खाणं काही बरोबर नाही मीनाबाई. आणि तुम्हाला भली सवय आहे बाई लोकांचा फुकट खायची. वहिनी आम्ही फुकट गिकट नाही खात कोणाचं. कोणाचं खाल्लं नाही फुकट. ते ननदनं प्रेमानं दिले. ते त्या म्हणत की मी काही घेत नाही कपडा लता बाबूले मी गहू देतो. त्याच्या वावरात होते मागच्या वर्षी तर म्हणून ते दिले गहू. आम्ही काही मागतले नाहीत. आणि फुकट काले खाऊ माय आम्ही. कोणाचं खाल्लं नाही फुकट. सांग काय करा काय उपट बाई हाय माय बाई. अव माय तसं नाही म्हणलं ना म्या असं म्हटलं सबागी मनानं म्हटलं. जसं आता तुमच्या ननदनं एवढे पोते पोर गहू दिले त्या काही नाहीत म्हणतील. पण त्याच्या घरचा माणूस पोर सुना सकाळी म्हणतील नाहीत. म्हणून राहिली मी आपल्या ठिकाणची गोट आपल्या ठिकाणची गोट असं म्हणून राहिली की आमच्या जिलबीचे राहिले तर राहू द्या पैसे पण तुमच्या ननदच्या गावाचे देऊन दे जा असं म्हणून राहिली मी तुम्हाला. काय बाई बाई तर निरा उपटच घेते माय. काय रे काय झालं? अरे बाई चहा घे ठेवू नको बाई काही. हो रे मनोर ठेवतो ना चहा ठेवतो. मी मंदा आली की मंदाला सांगतो पण जाऊ दे ते बसली वाटते ताती. मी ठेवतो चहा. काढला का तुम्ही समजा सामान ते? मग बाबू ते संस्थेला देऊन द्या लागत होतं गावातल्या मंदिरातलं ते गंज गिंज घाशीला चकचक. हातासवरची निंदा म्हणा. आता लोक आहेत लेकर आहेत नेऊन दिल्या जाते. अजून आपल्या घरी राहिलं तर हे मोजू देजो बापा. ते चिठ्ठीच आहे. किसना भाऊ जवळ होती का पिंकीच्या बाबा जवळ होती तर पाहिजे बरं ती चिठ्ठी. त्या चिठ्ठीवर लिहिलं आहे सामान घर गावाच्या मंदिरातलं किती किती घेतलं होतं ते प्याले गेले होते त्याचे. बाकीचं तर काय पत्रावळ्याच घेतल्या होत्या. खरं त्या पत्रावळ्याचं कसं करतो रे मनोहर. मग घेईन का दुकानदार आता आपल्या जवळचे वापस? पाहतो ना विचार बापू म्हणत विचारून पाहतो म्हणत. इले म्हणलं मी मीनाले जिलबीच्या पैशाचं पण ही मीना लय चोपडी हाय. भावाले घे घे करीन आणि हा माणूस तर भल्लाच चळ्या हाय. एक नंबरचा चळ्या. पैसे घेणार नाही. त्याच्यापेक्षा असं करतो त्या पत्रावळ्या द्रोण ते आणेल आहे ना तेच घेऊन जातो. पैसे तर निघून येतात आपले गावात इकीन मी. बाई असं करा ना पत्रावळ्या द्रोण मी नेतो ना मला कामात येतात. काही तुमच्या अंगावर नाही पडत ते. राहू द्या दुकानदार काची इकत घे वापस घेते काय एकदा इकल्यावर ते कोणती वस्तू वापस घेत असतात का? अळाण्यावानी आपल्याला म्हणणं तरी शोभते का देईले की आम्ही हे खर्च नाही झाले हे वापस घ्या. एकदा माल इकला तो वापस घेते काय कोणी? राहू द्या काही तुमच्या अंगावर नाही पडत. मी घेऊन जातो कामात येतात मला. तुम्ही काय करसान वहिनी एवढ्याचं? ले 60 का 70 पत्रावड्याची गड्डी आहे ते लगे द्रोण हाय समजा शिल्लकचे समजा द्रोण दोन होते. एक भाजीचं एक वरणाचं असं म्हणून 150-200 द्रोण आहेत. एवढ्याचं काय करसान तुम्ही? कामातच येतात. आता मला घरी तर चालूच असते तुम्हाला तर माहित आहे. लय मोठा नाही पण मी उली काही ना काही करतोच. खट्टातच त्याच्यात काही टेन्शन घेऊ नका. दुकानदार वापस घेणार नाही तुमच्या जोडून. अर्ध्या किमतीत घेईन. अर्ध्या किमतीत दुकानदाराला दिल्यापेक्षा का भावाला दिलं तर का वाईट आहे काय? वहिनी मी तसं नाही म्हणून राहिली. न्या ना तुम्ही न्या मग न्यायचं आहे तर मग न्या ना. मग फार सुद्धा उगाच मग पिंकीच्या बाबाला जाण वापस घेते नाही घेत. राहू द्या मग सांगून द्या तुम्ही ते पत्राला राहू द्या मग घरी घेऊन जा तुम्ही. अरे वहिनी हे मुरली भाऊ कुठे गेले? तेच रा भाऊ आहेत ना ते मागल्या अंगणात बसे आहेत. समजत जण आहेत. जा ना माग. अरे या तेजरा भाऊ या. वहिनी चहा ठुजा तेजरा भाऊ आले. हो किसना भाऊ चहाच ठेवून राहिले. आता पहिले चहाच ठेवतो मी. सगळ्याले चहा पाहिजे. चहाच ठेवतो. अरे बाई ती बॅग होती निळ्या रंगाची त्याच्यात पैसे देतो ते भाऊ आले पैसे आले. पहा ना बापा अशी कुठे जाती? मी आधी बसेल होती कुठे ठेवलाय तर पहा ना. जातो मी तिकडे बाईले करू लागतो ना. अरे होतीच तर बॅग ठेवायला तिला कुठे ठेवली आहे? मंदानं उचलली वाटते. वहिनी हे कुठे जायलाय? काय होतं किसना भाऊ मंदा शांताबाईच्या घरी जायला. ते निळ्या रंगाची बॅग मी हाती अटकेल होती ते कुठे? ती मी तिकडल्या घरात नेऊन वदर अटकवली. अशीच ठेवली तुम्ही खाली. म्हणलं कोणी येते जाते आपण का आज दिवसभर घरी नव्हतो. हे इकडं उघडं होतं म्हणून मी मागच्या घरात नेऊन ठेवली.
बरं द्या बरं, ते पैसे आहेत त्याच्या, ते जरा भाऊ आले तर त्याचा हिशोब करून टाकतो. असं मला वाटलं शे पैशाले आले असते. आणतो भाऊ मी. मंदा बाई, तुले निरा असं 2-4 वर्षातून म्हण का 2-3 कार्यक्रमानं म्हण, तुले असं काही झटका गिटका येते का? काऊन अशी करतो? घरचा कार्यक्रम आहे, घरची बाई आहेस तू, पाहिलं दिवसभर. आली तापासूनही पाहून राहिली मी, पण आजही पाहिलं दिवसभर. कोण्या पाहुण्यासंग बोलणं नाही, काही हे नाही, काही लय लोक नव्हते, कोण नव्हते, आपले आपणच. काय लय पाहुणे होते बापा, का लय तू थकली काही करून, काही करायला लागलं नाही, माणसाईनच केलं सारं. भाज्या म्हण का रोडगे म्हण का काही म्हण, काही स्वयंपाक पाण्याचं टेन्शन नव्हतं, काही नव्हतं. आणि काही लय मोठे लोक नव्हते, आपले एटाळ्यातले लोक. बस कोण होतं पाहुणा म्हणून कोण होतं? त्या मीनाचा भाऊजोय एका पाहुणे होते का? घरचेच सारे. तरी पाहिलं तर तुला तोंड निरा फुगेलच होतं. असं वागू नये बाई. असं ना साजरं नाही वाटत. म्हणजे मी काय केलं? म्हणजे सगळं काही करूनही माझ्यावरच बोलतो का? काय केलं मी? कोणाला काय म्हटलं? का तुम्हाला फक्त मीच दिसते? काय केलं मी? म्हणजे सगळंच तर केलं मी. अहो सारच केलं, पण तोंडावर वैसण्या पडून केलं ना, काय फायदा आहे त्याचा? अंका व त्या पंक्तीत म्हणस की असं झालं आणि हे केलं आणि आम्ही ते दिलं आणि मीनाले हेच पाहिजे आणि आम्हाला तोडतात आणि यायची कोणी काळजी घेत नाही. काऊन? आमचा सावत्र भाऊ आहे का तो? काऊन आम्ही त्याची काळजी घेत नाही? असं काय टेन्शन आहे किसनाले? तुलाच असेल काही टेन्शन, नाही तर मग भावाले काही टेन्शन नाही. काचं टेन्शन आहे? का आम्ही त्याला काही सांगतो का पैसे मागतो का त्या आशाचं काही टेन्शन आहे का हाय माय? मग त्याचे भाऊ ते भाऊ व्यवहार पाहत बसतील. तू कोण व्यवहारात तोंड घालणारी? म्हणजे व्यवहारात तोंड घालणारी म्हणजे मी कोणी नाही आहे का? मी काय या घरात भाडे करू आहे का? म्हणजे माझं काही नाही आहे का? अव मी तसं नाही म्हणत, पण समजा दोघाही भावाचा हिशोब क्लिअर आहे ना, लिहून ठेवता, यानं पैसे दिले यानं त्याला वापस दिले, समजा ते दोघांचं चालू आहे ना. आणि काय आता मग मुरलीनं का आल्या आता एवढ्यात का आले पैसे मागले? आणि अंथरून पाहून पाय पसरा, असं करा तसं करा. काय केलं त्या मीनानं? रुडगी त्याच्यातही गहू दिले, जिलेबी तिच्या भावानं आणली. आणि तुला काय खर्च झाला माय? तेवढा ड्रेस घेतला माय त्या शिवमले. मग तेवढा ड्रेस घ्यायचा काही हे नाही का तुम्हाला? तुमचा कोण नाही का तो? एवढा महागाचा बघितलाय का? 1500 रुपयाचा ड्रेस होता म्हटलं. अहो 1500 रुपयाचा असो का 15,000चा असो, त्याच्या काकानच घेतला. तुला काही फडफड करायची गरज नाही, मला असं वाटते. पाहून राहिली मी. आणि त्या हिच्याजवळ काय घराने करत बसली होती हो तू? वैकतं का त्या बाईले? गेटायतल्या बाया संग तुला बोलल्या जात नाही, सोयऱ्या धाऱ्या संग तुला बोलल्या जात नाही. आता गावातल्या तिकडून त्या याच्या संग लस तू 2 घंटे बसली तोंडाशी तोंड लावून. काच्या गोटी होत्या माई एवढ्या? कसल्या काय त्या शेतात चालल्या होत्या त्या ताई कामाला, तर त्या बोलल्या माझ्यासोबत. मग मी बोलली त्यांच्यासोबत. वयक्तो बाई मंदा, मी याच गावातली हो. काही लय विचारून नाही आली. तू जेवढं वयखत नाहीस ना या गावातल्या लोकांना, तेवढं मी वयकतो. मला माहिती आहे कोणती बाई कशी आहे कोणती बाई कशी आहे. या टाळ्यातल्या बाया सांग तू असं बोललं जात नाही. त्या आळानी लागे त्या लय तुला वतीच्या झालत्या. 2 घंटे बोलत बसली ना. तुला काय वाटलं? मला माहितच नाही, मा ध्यानच नाही. समजा इकडे पंक्ता झाल्या आणि तू लागे तीस त्या बाया जोड दोघी जोड गप्पा करत बसली होती. मग काय झालं? आपल्या कार्यक्रमाला त्यांना बोलवलं नव्हतं, त्या दर्शनाला आल्या होत्या तशा. आपल्याच गावच्या होत्या ना, त्या सांगत होत्या मला. म्हणत आम्हाला माहिती नाही तुमचा कार्यक्रम आहे म्हणून. मग सांगितलं की शिवमचा वाढदिवस आहे. आम्ही काही सगळ्या गावातले बोलवलं नाही म्हटलं. असंच येटाळ्यातले लोक बोलवले आणि बस एकदम जवळचे नातेवाईक असं सांगितलं मी. बाकी काही नाही म्हटलं मी. हो ना. पंक्तीत मी तुला सांगलं नाही, उगाच लोकांच्या देखता हे. आता सांगतो 10 वेळा वचक न देत तो जात त्या मीनाले काय पैसा पैसा पैसा. तर काही ती लुटून नाही राहिली तो नवऱ्याले. तिने काही रुपये मागतला नाही तिच्या पोराच्या वाढदिवसाले. एवढी दाखवून राहिली मोठ्या भरपंक्तीत म्हणस की मीनाताई आम्हाला तोडतच राहतात आणि यायचा BP वाढते आणि टेन्शन येते यायले आणि पैसेच मागतात.
खूपच आहे या सतुताईने तर फक्त मोठा भाऊ न मोठी भाऊजच पाहिजे. लहानाचा जाय ना जीव. लहानाचा फक्त पैसा पाहिजे. पैसा प्रिय आहे, भाऊ नाही. मोठाच आहे फक्त त्याचा भाऊ. लहान आता काय मशीनच आहे पैसे कमवायची. तिकडे कमाव आणि आम्हाला दे. किसना 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 करू करू चोपडतात तेले आणि पैसे घेत राहतात.